आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिना. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिया, हृदय कवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिया, हृदय कवळा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिया, हृदय कवळा वैष्णवांचा. विठ्ठल जयति तेदिकं जन्मना व्रज, शयत इंदिरा शश्वदतै. द्वैत दृश्यता दीक्षितावका, स्तोयदुतासव स्वामी चिन्वती. महायोगपीठे तटे भीमरत्यं, वरं पुण्डलीकाय दातु मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगाकरू प्रथमना पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं. पदांबोज तेजस स्फुर्दि प्रदेशं, विधीन्द्राय देवे सदा स्तूयमानं. समाधी समूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा.
करणारा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी सतता या वारकरी सतता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी सतता या वारकरी सतता सेवी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निध चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावं वेर रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजलमयी काया जगदीश्वरासी जोडली ज्याची जन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर सारे तीर्थ धाम आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्मा गुरु भगवंता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः चलो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 राम जी पूरा परिवार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम राम चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में हरि कीर्तन में आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी मागा गोपीचंदन टिया हृदय कवा
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त होई कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा असून भगवंतांची आवड प्रतिपादन करणारा व वारकऱ्यांविषयी अंतर्बाह्य लक्षण प्रतिपादन करणारा सुंदर असा अभंग तुम्हा मायबापाच्या सेवेकरता घेतलेला आहे. अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. भगवान परमात्म्याच्या कृपेने माऊली ज्ञानोबरांच्या आशीर्वादाने आपला चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहामध्ये 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या बाल पामराकडे आली याचे मी परम भाग्य समजते. ही सेवा मला ज्यांच्यामुळे प्राप्त झाली असे असणारे माझे गुरुवर्य हरिभक्त पार्य मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट मृदुंग महामेरू दीपकजी महाराज सुधरिक पाटील सो तसेच समाज प्रबोधनकार कीर्तन केसरी आणि ताई महाराज सुधरिक पाटील मै व बाबा यांच्या दोघांच्या चरणी मी एकदा नतमस्तक होते. माझ्या सेवेला सुरुवात करते. वैकुंठ निवासी श्री संत भगवान बाबा व वामन भाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त हा आपल्या चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह इथे मला सेवा करण्याची संधी मिळाली यांचे मी परम भाग्य समजते. आणि मला कीर्तनाला साथ संगत करणारे मृदुंगाचार्य माझे मोठे बंधू वेदांत महाराज सोसे असतील यांचे मी मनापासून आभार मानते. गायनाचार्य श्रद्धा दिदी सोनोने असतील, उपासना दिदी उमरे असतील, विद्या दिदी मुडमे असतील, अमृता दिदी आवटे असतील, दीपल दिदी कुरे असतील यांचे मी मनापासून आभार मानते. आमच्या विनेकरीताई असतील, कार्तिकी दिदी यांचे देखील मी मनापासून आभार मानते. आणि माझा आवाज एवढा मोठा नाही परंतु तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला असे असणारे सौ सिस्टीम वाले दादा तुमचं नाव मी उकळण्यात घेते. ऐका. देवा देव देवत होत्या तारा काय देवा देवा देवत होत्या तारा सौ सिस्टीम वाल्या दादाचं नाव घेते. त्यांना नरेंद्र मोदी घालतोय वारा विडाला माझ्या कीर्तनासाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित असणारे माझे जन्मदाते आई वडील असतील यांचे मी मनापासून आभार मानते. माझे मोठे मामा असतील, लहाने मामा असतील हे देखील वेळात वेळ काढून माझ्या कीर्तनासाठी उपस्थित राहिले यांचे मी मनापासून आभार मानते. इथे येण्याचा योग आमचा ज्यांच्यामुळे आला असे असणारे माझे मोठे मामा असतील व या गावचे सरपंच दीपक मामा जाधव असतील यांचे मी मनापासून आभार मानते. आणि या गावामध्ये लहानाचे मोठे झाले असे असणारे माझे आई माझे मोठे मामा यांच्या वळखीमुळे आम्हाला या ठिकाणी आज मला कीर्तन रूपी सेवा करण्याची संधी प्राप्त झाली यांचे देखील मी मनापासून आभार मानते. आणि माझ्या सेवेला सुरुवात करते. बघा ज्यांचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे यांचा जर विचार करून गेलो तर माझे नाथ राय हे शांती ब्रह्म होते. त्यांच्याकडे कामक्रोध अजिबात नव्हता. वृक्षाचे पाने आले ज्याची सत्ता राहिली अनंत मग कोठे ऐसा तू सामर्थ ब्रह्मांडाचा धनी असा असणारा माझा भगवान परमात्मा त्याने देखील नाथांच्या घरी 36 वर्ष चाकरी केली. कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहू 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 कावडीने पाणी जा घरी चक्र
हे गावकरी मंडळींना पावत नव्हतं. त्यांनी ठरवलं की काही झालं तरी नाथरायणला राग आणून दाखवायचा. त्याच्यातला पहिला विडा एका ब्राह्मणाने उचलला. तो ब्राह्मण सकाळी उठला व नाथांच्या घरी गेला. असं तसं गेला का हो? तर नाही, पायामध्ये बूट घालून गेला. गेल्याच्या नंतर नाथांची सुंदर अशी देवपूजा चालू होती. जसं ते देवाच्या मूर्तीला पाटावर मांडणार, हा ब्राह्मण जाऊन त्या पाटावर बसला. तरी सुद्धा माझ्या नाथरायला राग आला का हो? नाही. नाथराय गिरजा मातेला म्हणतात, गिरजा मोठ्याच लेकरू आहे, आपल्या इथे आलंय, त्याच्यासाठी सुंदर असा पंचपक्वानाचा स्वयंपाक बनव. माझी गिरजा माता स्वयंपाक बनवण्याकरता गेल्या. त्या ब्राह्मणाच्या मनात असा विचार आला, आपला जर असाच पाहुणचार चालू राहिला, आपण ज्या कामासाठी आलोय ते काम तर तसंच राहील. माझी गिरजा माता हे खीर वाढण्यासाठी खाली वाकल्या. तो ब्राह्मण जाऊन त्यांच्या पाठीवर बसला. तरी सुद्धा माझ्या नाथरायला राग आला का हो? नाही. नाथराय गिरजा मातेला म्हणतात, गिरजा मोठ्याच लेकरू आहे, आपल्या इथे खेळीला आलंय, त्याला नीट सांभाळ. तेच माझी गिरजा माता काय म्हणाली, महाराज ऐका, अहो या पाटीला 4-4 लेकरं वागवायची सवय आहे, ह्या पाटीला 4-4 लेकरं वागवायची सवय आहे, हे तर एकच आहे, हे तर एकच आहे. हे शब्द ऐकताच त्या ब्राह्मणाला पश्चाताप झाला. संताजी ये माथा चरणावरी, संताजी ये माथा चरणावरी, साष्टांग विकरी दंडवत, हो 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 हो, साष्टांग विकरी दंडवत. संताजी ये माथा चरणावरी, संताजी ये माथा चरणावरी, साष्टांग विकरी दंडवत, साष्टांग विकरी संताजी ये माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. श्री संताजी ये माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. श्री संताजी ये माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, हो 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 हो, साष्टांग हे करी दंडवत. श्री संताजी ये माथा चरणावरी, श्री संताजी ये माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, दंडवत, दंडवत. इतकं सामर्थ्य होतं माझ्या नाथरायांच्या ठिकाणी. दुसरा विडा एका मुसलमानाने उचलला. तो मुसलमान नाथराय ज्या रस्त्याला स्नान करता जायचे, त्या रस्त्याला एक मोठं चिंचेचं झाड होतं. तो मुसलमान त्या चिंचेच्या झाडावरती जाऊन बसला. नाथराय गोदावरीतून स्नान करून आले. तो मुसलमान पान खाऊन नाथांच्या अंगावरती थुंकला. नाथराय पुन्हा गेले, पुन्हा स्नान करून आले. परत तोच प्रकार घडला. नाथराय पुन्हा गेले, पुन्हा स्नान करून आले. असं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, तर 108 वेळेस तो गृहस्थ माझ्या नाथांच्या अंगावरती थुंकला दादांनो. तरी सुद्धा माझ्या नाथरायांनी वर बघून पाहिलं नाही, कोण थुंकत आहे आपल्या अंगावरती. शेवटी त्या मुसलमानाला लाज वाटली. तो खाली उतरला व नाथांचे पाय धरले. एवन अंगावरी थुंकला, अंगावरी थुंकला, यवना 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 अंगावरी थुंकला, प्रसाद देवानी मुक्त केला, यवना अंगावरी थुंकला, प्रसाद देवानी मुक्त केला, यवना अंगावरी थुंकला, प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला, यवना अंगावरी थुंकला, प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला, मुक्त केला. बघा माझ्या नाथरायांना शांती ब्रह्म ही पदवी सहज प्राप्त नाही झाली. हल्ली पदव्या काय कमी नाही. 2-3 पाने पाठ केली की झाला कीर्तन केसरी. असा तसा पकवाज वाजवला की झाला मृदुंगाचार्य.
2-3 पेटीच्या परीक्षा दिली की झाले गायनाचार्य. परंतु कोणतीही पदवी घेणं ही सोपी नाही. आयुष्याचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे. माझ्या तुकोबारायला जगद्गुरु ही पदवी सहज नाही मिळाली, तर त्यांच्यासाठी त्याला दुःख यातना अपमान सहन करावा लागला. तेव्हाच माझ्या नाथ राहायला शांती बर्मा ही पदवी मिळाली. शांती परते नाही सुख, येणे अवघेची या दुःख. म्हणून जीवनात शांतीला फार महत्व आहे. तुम्ही म्हणा कोणती शांती डिजर्व असते ती, तर ती नाही बरं का, नाही समजसन. इकडून तिकडं मारुती चक्र तुझा गणकरा शांताबाई. नाही तर घरीच असाल आणि एखाद्या शांताबाईला घेऊन येसाल तर ती शांती नव्हे. बघा, म्हणजेच लक्षार्थ आणि वाचार्थ कळत नाही. असाच एका माणसाला विंचू चावला. फार वेदना होऊ लागल्या. तो डॉक्टरांकडे गेला. गेल्याच्या नंतर तो डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर साहेब, मला विंचू चावलाय, फार वेदना होत आहे. तुम्ही काय करा तर मला एक इंजेक्शन द्या. ते डॉक्टरांनी त्याला एक इंजेक्शन देणार आले, एक बँडेज पट्टी दिली आणि सांगितलं, ज्या ठिकाणी तुला विंचू चावलाय त्या ठिकाणी ही बँडेज पट्टी चिटकव. हा शहाणा घरी गेला आणि त्याच्या बायकोला म्हणतो की का ग बायको, मला विंचू कुठे चावलं होतं. ह्यो शहाणा, याची बायको 150 आणि ती म्हणाली आतल्या भिंतीतल्या उजव्या कोपऱ्यात. हा शहाणा गेला आणि तिथं बँडेज पट्टी चिटकून आला. कुठं? आतल्या भिंतीतल्या उजव्या कोपऱ्यात. म्हणजेच लक्षार्थ आणि वाचार्थ कळत नाही. विडला विडला आठवलं म्हणून सांगून जाईल. एक माणूस फोन लावण्यासाठी एस्टरीवर गेला. तिथे लिहिलेलं होतं की नंबर डायल करण्या अगोदर 2 लावा. या मूर्खाने काय केलं, त्या एस्टडीच्या मालकाला फोन लावून खाली बोलवून घेतलं. तो खाली आल्या 2 त्याच्या कानाखाली लावल्या. तो म्हणाला, का रे मूर्खा, मला का मारलं? तो म्हणाला, तुम्हीच नाही ते लिहिले होतं ना की नंबर डायल करण्या अगोदर 2 लावा, म्हणून मी 2 लावल्या. विडाला विडाला बघा, लक्षार्थ वाचार्थ कळत नाही. आजकालच्या सुनबाईंचा जर विचार करायला गेलो, बघा, एका मुलीला पाहुणे बघण्याकरता येणार होते. सर्व स्वयंपाक रेडी होता, परंतु फक्त पापड भाजायची राहिली होती. पाहुणे जेवायला बसले. सासूबाईच्या लक्षात आलं सगळं झालंय, फक्त पापड भाजायची राहिली. तिने सुनबाईला आवाज दिला, सुनबाई, अगं सुनबाई. सुनबाई पळतच बाहेर आली. वरच ती म्हणाली, काय सासूबाई, हे पापड घे आणि भाजीत बस. ही पापड घेऊन गेली दादंडो. पाहुण्यांची अर्धी जेवण झाली तरी सुनबाईचा यायचा पत्ता नाही. नंतर सासूबाई सुनबाईला आवाज देते, सुनबाई, अगं सुनबाई, तरी आवाज देत नाही. किचन मध्ये गेली, परत आवाज दिला, सुनबाई, अगं कुठे आहे ग तू? पाठी मागून आवाज येतो, सासूबाई मी इथं आहे. अगं तू इथं काय करती? तुम्हीच तर म्हणलं होतात ना पापड घे भाजीत बस. आपल्या घरापाठी मागे मेथीचीच भाजी होती म्हणून मी मेथीच्याच भाजीत बसले. म्हणजे काय, लक्षार्थ आणि वाचार्थ कळत नाही. विडाला विडाला बघा, कीर्तन 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 म्हणजे काय? कीर्तन म्हणजे विनोद नाही आणि विनोद म्हणजे कीर्तन नाही. तर कीर्तन म्हणजे काय? डोळे तलाव नाहीये तरी सुद्धा भरून येतात. ओठ कापड नाहीये तरी सुद्धा शिवला जातो. निसर्ग बायको नाहीये तरी सुद्धा रुसला जातो. माणूस वातावरण नाहीये तरी सुद्धा बदलला जातो. आणि या बदललेल्या माणसाला बदलून पुन्हा माणसात आणण्यासाठी केलं जातं ते म्हणजे कीर्तन. विडाला एका मुलाची आजी ही फार आजारी होती. तो मुलगा पळतच डॉक्टरांकडे गेला आणि म्हणाला, डॉक्टर साहेब, माझी आजी ही फार आजारी आहे, तुम्ही
तुम्ही काय करा तर एक औषधाची बॉटल द्या. ते डॉक्टरांनी त्याला एक औषधाची बॉटल दिली आणि सांगितलं की ही तू आजीला अशी पाजू नको, ही तू आजीला कशी पाज, हलवून पाज. हा शहाणा घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर त्याच्या मित्राला कॉल करून बोलून घेतलं. त्याचा मित्र आल्याच्या नंतर सांगितलं तू हात धर, मी पाय धरतो, आणि त्या बिचाऱ्या आजीला हालून हालून मारून टाकलं. परत डॉक्टरांकडे गेला आणि म्हणाल डॉक्टर साहेब तुम्ही असं करत राहिली तर या जगामध्ये लोक देखील शिल्लक राहणार नाही. डॉक्टर म्हणाले अरे झालं काय? ते म्हणतं मला सांगू नका, मला माझी आजी वापस द्या. डॉक्टर म्हणाले अरे झालं काय ते तर सांग. तो म्हणाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आजीला औषध पाजलं, परंतु माझी आजी बरी होण्याच्या ऐवजी मरूनच गेली. त्यावेळेस तो डॉक्टर म्हणतो तू नेमकं काय केलं, कसं पाजलं होतं औषध? त्यावेळेस तो सांगतो की माझ्या मित्राने हातात धरले, मी पाया धरले आणि आजीला हलून हलून औषध पाजलं, परंतु माझी आजी बरी होण्याच्या ऐवजी मरूनच गेली. डॉक्टर म्हणाला अरे मूर्खा, मी तुला औषधाची बॉटल हलायला लावली होती, परंतु यानं काय केलं, त्या बिचाऱ्या आजीला चालून हलून मारून टाकलं. म्हणजेच लक्षार्थ वाचार्थ कळत नाही. विडाला बघा, एकदा नारद महर्षी भगवान परमात्म्याला शोधत शोधत गोकुळात गेले. तिथेही भगवंत नव्हते. वृंदावनात गेले, तिथेही भगवंत नव्हते. द्वारकेत गेले, तिथेही भगवंत नव्हते. एका ठिकाणी भगवान परमात्मा प्रगट झाले. त्यावेळेस नारद महर्षी देवाला म्हणतात देवा, जेव्हा आम्हाला तुमची गरज असेल तेव्हा आम्ही तुम्हाला कुठे शोधायचं? माझे भक्त गाती जेथे नारदानी उभात ठे, नारदानी उभात ठे, नारदानी उभात ठे. माझे भक्त गाती जेथे नारदानी उभात ठे, नारदानी उभात ठे, नारदानी उभात ठे. माझे भक्त गाती जेथे नारदानी उभात ठे, 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 नारदानी उभात ठे, नारदानी उभात ठे. माझे भक्त गाती जेथे नारदानी उभात ठे, नारदानी उभात ठे, नारदानी उभात ठे, नारदानी उभात ठे, नारदानी उभात ठे. सांगितलं जिथे माझं भजन कीर्तन चालू असतं तिथे मी उभा असतो, तिचं माझं वास्तव्य असतं. तर तुम्ही कुठं शोध जा, तर भगवंत कुठं असतात? जिथं भगवंताचं नामस्मरण आपण करतो. माझ्या देवाला काय आवडतं हेच नाथ बाबा अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आवडे देवाची तो एका प्रकारे, आवडे देवाची तो एका प्रकारे, आवडे देवाची तो एका प्रकारे, आवडे देवाची
नामस्मरणाला फार महत्व आहे दादांनो. भगवंताने सांगितलं की कलियुगामध्ये तुम्हाला जर देवाची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? नामस्मरण करावं लागेल. अहो माझ्या शबरी मातेने देखील नामस्मरण केलं. असं नामस्मरण केलं की देवाला यावंच लागलं दादांनो. बघा, माझी शबरी माता ही भिल्ल समाजाची होती. मातंग ऋषीच्या आश्रमात लहानाची मोठी झाली. मातंग ऋषीचा अंतकाळ जवळ आला त्यावेळेस मातंग ऋषी शबरी मातेला म्हणतात, शबरी आता मी खूप लांबच्या प्रवासासाठी चाललोय, तर तू काय कर, आपला आश्रम सांभाळ. ते शबरी माता म्हणते, प्रभू तुम्ही गेल्याच्या नंतर मी या आश्रमामध्ये एकटी कशी राहू? ते मातंग ऋषी म्हणतात, तू काहीच करू नको, तू फक्त त्या भगवंताचं नामस्मरण कर. तो भगवान परमात्मा तुला एक का महिना आपल्या आश्रमामध्ये भेट देण्याकरता येईल. तेव्हापासून माझी शबरी माता दररोज सकाळी उठायची, बागेत जायची आणि फुले आणायची आणि आपल्या केसाने रस्ता झाडायची. दादांनो, केसाने रस्ता का झाडायची हो? कारण माझ्या परभुराम चंद्राचे पाय हे फार नाजूक आहेत, त्यांच्या पायामध्ये काटा मोडू नये म्हणून आपल्या केसाने रस्ता झाडायची आणि म्हणायची, जब मेरे राम जी का बनोगा शबरी के कुंड का पावन होगा. जब मेरी राम जी का बना होगा शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का बना होगा शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का
उसडला. प्रभू रामचंद्र हे लखनजीला म्हणतात, चल आपल्याला आपल्या मातेला भेटण्याकरता जायचे. त्यावेळेस लखनजी म्हणतात, आपली काही सुमित्रा आणि कौशल्या या 3 माते सोडून चौथी माता कोणती? त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, अरे या 3 मात्यांनी फक्त आपली 14 वर्षाच वाट पाहिली. त्या चौथी मातेने आपले जन्मजन्मी वाट पाहिली. त्या मातेला भेटण्याकरता जायचंय दादांनो. प्रभू रामचंद्र लखनजी निघाले. त्यावेळेस पोचले दादांनो, शबरी मातेच्या आश्रमामध्ये आले. त्यावेळेस माझ्या शबरी मातेचं सुंदर असं नामस्मरण चालू होते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 प्रभू रामचंद्राने त्या तिथे गेले. माझ्या शबरी मातेचं नामस्मरण चालू होतं. शबरी माता हा बाणावर नव्हत्या. माझ्या प्रभू रामचंद्रांना शबरी मातेला हलवलं. बाणावर आल्या. एका डोळ्यातनं 2 धारा वाहू लागल्या. ठरवलं होतं की माझे प्रभू रामचंद्र आले की हे करेल ते करेल, परंतु या ठिकाणी आता सगळंच विसरून गेली आणि आता म्हणायला लागली, प्रभू आता मी काय करू? त्यावेळेस माझ्या शबरी मातेने आपल्या दोन्ही अश्रुधाराने माझ्या प्रभू रामचंद्रांचे पाय धुतले आणि ते पाय धुतलेलं पाणी तीर्थ म्हणून प्राशन केले दादांनो. म्हणजे बघा एवढे नामस्मरणामध्ये ताकद आहे. आपल्याला बसल्या बसल्या टाळ्या वाजवायला देखील जड जातंय. तुम्ही सर्वांनी एकदा हात वरती घ्या, आपण नामस्मरण करू. सगळ्यांनी घ्या. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया, निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया, निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया, निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया,
परंतु आता कार्य करायचं कोणाला सांगावं लागत नाही. बघा, नामस्मरण करत चला. नामस्मरण केलं की ले काय काय होतं, पण आपण म्हणतो काहीच होत नाही. पण नामस्मरण करत चला दादांनो. नाथ बाबा सांगतात, एकदा का नामस्मरण करायला लागलं ना तर गयामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालायची आणि कपाळ गोपीचंदन टिळा लावायचा. हेच नाथ महाराज अभंगाच्या गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा, तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदन टिळा लावला. गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली आणि कपाळाला गोपीचंदन टिळा लावला की एवढा मोठा फायदा होतो. 2 मिनिटात सांगून जाईल. त्या अगोदर भजन करा. विठाला विठाला बघा, एक वकील होता. त्याला एका साधकाने सांगितलं की तू काय कर, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाल. तो म्हणाल मला जमणार नाही, कारण मला कोर्टामध्ये जावं लागतं, खोटं बोलावं लागतं. तो म्हणाल ठीक आहे, तू कपाळाला गोपीचंदन टिळा तरी लाव. तो म्हणाल मला तेही जमणार नाही, आमच्या कोर्टामध्ये ते तसलं चालत नाही. बरं, तो साधक म्हणाल ठीक आहे, तू नको लावू, परंतु दुसऱ्याने लावलेलं देखील पाहा जा. तो म्हणाल ठीक आहे, हा हे जमेन मला. त्याच्या घरा शेजारीच एक कुंभार काका राहत होती. तो दररोज सकाळी उठायचा आणि त्या कुंभार काकाच्या कपाळावरचा गोपीचंदन टिळा पाहायचा. हा पट्टे एकदा उशिरा उठला. तोपर्यंत कुंभार काका शेतात माती आणण्याकरता गेले. त्यावेळेस ह्यो कुंभार काकाच्या घरी गेला आणि कडी वाजवली. आतून आवाज आला की कुंभार काका घरी नाहीये, ते आता शेतात गेलेले आहेत. ह्या देखील डोळे चोळीत चोळीत, डेक तुडवीत तुडवीत त्या शेतामध्ये गेला. गेल्याच्या नंतर
त्या कुंभार काकाला सोन्याचा अंडा सापडला आणि या पट्ट्यानं त्या कुंभार काकाच्या कपाळावरचा गोपीचंदन टिळा पाहिला आणि इकडे चालू लागला, पाहिला रे पाहिला, पाहिला रे पाहिला, पाहिला रे पाहिला. त्या कुंभार काकाला वाटलं की यानं सोन्याचा अंडाच पाहिला. तो म्हणाला, आले शांत बस, याच्यातला अर्धा तू घे, अर्धा मी येतो, फक्त आवाज करू नको. आता यानं काय पाहिलं होतं? गोपीचंदन टिळा. पण कुंभार काकाला काय वाटलं? यानं काय पाहिलं? सोन्याचा अंडा. म्हणजे फक्त दुसऱ्याच्या कपाळावरचा गोपीचंदन टिळा पाहिला की आपल्याला अर्धा सोन्याचा अंडा मिळत असेल, आणि जर आपल्या स्वतःनं जर गोपीचंदन टिळा लावला तर आपल्याला हक्कच नाही का भेटायचा? तर आपल्याला ते कळच नाही. विठाला विठाला बघा, मी असं म्हणत नाही की माई फक्त तुम्ही मोठेलेच जणी घाला. आपण बारकाला देखील मुलांना माळ घालू शकतो, त्याच्यावर देखील योग्य संस्कार करू शकतो. आपण आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार करणं या काळामध्ये गरजेचं आहे. या काळामध्ये संस्कार करणं हे गरजेचं आहे. काय संस्कार केले ते माझ्या महासाहेब जिजाऊने. शिवराय हे अवघ्या 5 वर्षाचे होते त्यावेळेस गावामध्ये तमाशाचा तंबू आलाय. शिवराय हे महासाहेब जिजाऊला म्हणतात, आई साहेब तमाशाचा तंबू म्हणजे काय? त्यावेळेस महासाहेब जिजाऊ म्हणतात, अहो राजा, अहो बा राजा, तुम्हाला राजा व्हायचंय, परंतु नाचवणारं नाही तर वाचवणारं राजा व्हायचंय. एका वाक्य शिवराय घडे दादांनो. काय तर एका वाक्य शिवराय घडे. अजून देखील मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असते की मुलांवर योग्य ते संस्कार करा. ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे ना, त्या घरामध्ये स्त्रियांवर अन्याय अत्याचार केले जात नाहीत. 2 मिनिटं सांगून जाईन बघा. एक मुलगी होती, रात्री 12ची वेळ होती. ती दरवाजामध्ये तिच्या आई वडिलांची वाट पाहते. वाट पाहत असताना तिच्या आई वडील खूप लांब कामाला गेलेले असतात. रात्री 12ची वेळ होती दादांनो. तिकडून एक 4-5 गुंडांची टोळी येते. त्या गुंडांनी त्या मुलीला पाहिलं, त्या मुलींनी देखील त्या गुंडांना पाहिलं. यांची नजरानजर झाली. नजरानजर झाल्याच्या नंतर त्या मुलीला कळालं की हे आपल्याकडे वाईट नजरेने बघत आहे. तिने कडी कुलपा लावल्या, सायरावायला काय धाव लागली. वाटा जे वाटेल त्याला म्हणायची, दादा माझी मदत करा दादा. परंतु ऐका, कोणी देखील तिची मदत केली नाही. ती चौकामध्ये गेली, पट 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 चौकामध्ये गेली. चौकामध्ये गेल्याच्या नंतर तिने उजवीकडे पाहिलं, डावीकडे पाहिलं, मागं पाहिलं आणि पुढं पाहिलं. पुढे पाहिल्याच्या नंतर तिला एक खिडकी दिसली. त्या खिडकीमधनं मध्य प्रकाशाबाहेर येत होता. ती त्या खिडकी जवळ गेली आणि त्या खिडकीत हात डोकावून पाहिलं तर आत एक 30 वर्षाचा नव तरुण झोपेला होता. किती वर्षाचा? 30 वर्षाचा. तिने त्या दरवाजाची कडी वाजवली. दरवाजाची कडी वाजवली. तो 30 वर्षाचा नव तरुण बाहेर आला आणि तो 30 वर्षाचा नव तरुण म्हणतोय, का ग ताई काय झालं? त्यावेळेस ती मुलगी म्हणते, दादा माझ्या पाठीमागे गुंडा लागले दादा, परंतु कोणी देखील माझी मदत करत नाहीये. मला फक्त आजच्या दिवस तू इथे राहू दे दादा. त्यावेळेस त्या मुलाने एका शब्दात सांगितलं, ताई आतमध्ये. मुलगी आतमध्ये गेली दादांनो. आतरून दिलं, पांघरून दिलं, झोपण्यासाठी जागा दिली. मुलगी झोपली. परंतु जो 30 वर्षाचा नव तरुण होता ना, तो त्या ठिकाणी सोफ्यावरती बसला. त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला, हिच्या पाठीमागे गुंड लागले, परंतु आज मी देखील एक 30 वर्षाचा नव तरुण आहे. जर माझ्या मनात काही आलं तर मी सुद्धा हिला हात लावू शकतो. परंतु हिने हा विचार न करता माझ्या दरवाजावर थापच कस काय टाकली, हा प्रश्न निर्माण झाला. त्याने विचार केला की याचं उत्तर आपण उद्या तिलाच विचारू. सकाळचे 6 वाजले दादांना. मुलगी उठली. त्यास तो मुलगा म्हणतो, ताई तुझ्या पाठीमागे गुंड लागली होती, परंतु आज मी देखील एक 30 वर्षाचा नव तरुण आहे. जर माझ्या मनात काही आलं तर मी सुद्धा तुला हात लावू शकतो. परंतु तू हा विचार न करता माझ्या दरवाजावर थापच कस काय टाकली. त्यावेळेस ती मुलगी म्हणते, दादा थांब तुला सांगते. ऐक दादा, रात्री 12ची वेळ होती. मी दरवाजामध्ये उभी होते. त्यावेळेस तिकडून एक 4-5 गुंडांची टोळी आली. त्या गुंडांनी मला पाहिलं, मी त्यांना पाहिलं. आमची नजरानजर झाली. नजरानजर झाल्याच्या नंतर मला कळालं की ते आपल्याकडे वाईट नजरेने बघत आहे. मी कडे कुलपा लावल्या, सायरावायला काय धाव लागली. वाटे जे भेटेल त्याला म्हणायचे, दादा माझी मदत करा. परंतु ऐक दादा, कोणी देखील माझी मदत केली नाही. मी चौकामध्ये आले, पट 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 चौकामध्ये आले. चौकामध्ये आल्याच्या नंतर मी उजवीकडे पाहिलं, डावीकडे पाहिलं, मागं पाहिलं आणि पुढं पाहिलं. पुढे पाहिल्याच्या नंतर मला एक खिडकी दिसली. ती खिडकी म्हणजे तुझ्या घराची खिडकी होती. त्या खिडकीमधनं मध्य प्रकाशाबाहेर येत होता. मी त्या खिडकी जवळ आली आणि त्या खिडकीत डोकावून पाहिलं
अत्याचारही केले जात नाही दादांनो. असे योग्य ते संस्कार आपल्या मुलांवर तुम्ही करा. बघा, इथे बसलेल्या प्रत्येक तरुणाला माझं आव्हान आहे की गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. माळ अशी माळ घाला की 50 फुटावरून दिसली पाहिजे अशी माळ घाला. बघा, आजकालच्या मुलांवरती योग्य ते संस्कार करणं हे फार गरजेचं आहे. बघा, आजकाल एवढे अन्याय अत्याचार होतात, एवढे अन्याय अत्याचार होतात. अहो, आता मोठे मोठे स्त्रियांवर होत्या, पण आता मागं घडलेली घटना आहे की त्या नाशिक तालुक्यामध्ये, नाशिक या जिल्ह्यामध्ये मालेगाव या तालुक्यामध्ये ही घटना घडली. त्या एका 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. परंतु ऐका, आता मला सांगा, त्या 3 वर्षाच्या मुलीला आपण साडी घालायची होती का? साडी घालायची होती? अहो, काय पाप होतं तिचं? काय गुन्हा केलता तिनं? तिला हे देखील माहित नव्हतं की चॉकलेट हे कसं फोडायचं. परंतु त्या नराधमाना तिच्यामध्ये आई बहीण दिसली नाही, तर तिने तिच्यावर अन्याय अत्याचार केला. बघा, काहीच कारण नव्हतं, फक्त त्या मुलीच्या बापाचे आणि त्या मुलाचे भांडण झालं. तर भांडणाला उत्तर कसं द्यायचं याच्यासाठी त्याने त्या 3 वर्षाच्या मुलीला चॉकलेटाचं कारण दाखवलं आणि घेऊन गेला. दादा घेऊन गेला. आई वडील शोधतायत, मुलगी आता इथे खेळत होती. अरे, अंगणात खेळायला लेकरू जर कुठं गेलं तर आपल्याला 5 मिनिटं करमत नाही. त्या आई वडिलांचं काय झालं असेल. मी आता सांगते, तुम्ही तिच्या फोटोसमोर किती जरी मेणबत्त्या लावल्या ना, तरी तिच्या आत्म्याला शांती भेटणार नाही दादांनो. तिच्या आत्म्याला शांती तेव्हाच भेटेल त्या नराधमाला फाशी दिल्याच्या नंतर. काय गुन्हा नव्हता त्या 3 वर्षाच्या मुलीचा. ऐका, कोणाला असं वाटतंय की त्या 3 वर्षाच्या मुलीला आपण श्रद्धांजली द्यावी? सर्वांनी हात वरती करा, सर्वांनी. बघा, ऐका, ज्या वेळेस त्या 3 वर्षाची मुलगी त्या अंगणामध्ये खेळत होते ना, ती गेली दादांनो, त्या दादा सोबत गेली. त्याला माहीत नव्हतं की हो आपल्यासोबत काय करेन आणि काय नाही. परंतु त्यावेळेस त्या मुलीचा बलात्कार झाला ना, ती मुलगी त्या आईला म्हणते, गेल्याच्या नंतर देखील ती मुलगी त्या आईला म्हणते, आई, मला तू शिकवलं होतं का आई कोणाचं चॉकलेट घ्यायचं नाही? परंतु आई, तुला माहितीये ना ग, मला चॉकलेट किती आवडतं. आई, मला चॉकलेट कसं फोडायचं हे देखील माहीत नव्हतं आई. परंतु मला त्या दादाने चॉकलेटाचं कारण दाखवून उचलून नेलं. आई बोल ना ग आई, आई बोल ना ग आई. त्यावेळेस त्या मुलीचा बाप म्हणतो, दादा, त्यावेळेस त्या मुलीचा बाप म्हणतो, बा, तू काळजी करू नको, आम्ही नक्कीच तुला न्याय मिळवून देईल. त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा. बघा, प्रकरण झालं की 2 दिवस 4 दिवस 8 दिवस सगळे हाळतात. नंतर घर शांत होतं, नंतर कुटुंब शांत होतं, नंतर गाव शांत होतो, नंतर महाराष्ट्र देखील शांत होतो, नंतर सरकार देखील शांत होतो. मला सांगायचं एवढं, आजपर्यंत या जगामध्ये जेवढे बलात्कार झालेत ना, त्याच्यातले एका तरी बलात्काराला फाशी दिली असली तर हे प्रकरण पुन्हा वाढलं नसतं दादांनो. माझी सरकारला एवढीच विनंती आहे, ज्याप्रमाणे तुम्ही लाडकी बहीण योजना काढली आहे ना, त्याचप्रमाणे त्या लाडक्या बहिणीची सुरक्षा योजना देखील तुम्ही काढायला पाहिजे. बघा, काय गुन्हा होता त्या 3 वर्षाच्या मुलीचा. मालेगावातली मुखली 3 वर्षाची चिमुकली, आई बापाला मुकली 3 वर्षाची चिमुकली. हाका मारून सांगत येईल का पुन्हा, हाका मारून सांगत येईल का पुन्हा, दुश्मना तिचा काय होत रे गुन्हा, दुश्मना तिचा काय होत रे गुन्हा, दुश्मना
बघा काय गुन्हा होता त्या 3 वर्षाच्या मुलीचा. त्या नरदमाला विचारलं गेलं, नरदमा सांगास कशा पायी केलं, यज्ञ बाळाला मारून तुला काय मिळालं. विनंती साहेबाला फाशी द्यावी हो त्याला. मुख्यमंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, अख्खे देशभर झाले म्हणजे सर्वांना माहीत असेल. विनंती साहेबाला फाशी द्यावी हो त्याला. आता म्यास शांती मिळेल त्या यज्ञ बाळाला, आता म्यास शांती मिळेल त्या यज्ञ बाळाला. दुश्मना तिचा काय होता रे गुन्हा. बघा म्हणून सांगते आपल्या मुलांवरती योग्य ते संस्कार करा. अहो त्या मुलीला घरात आत ठेवण्या अगोदर त्या मुलांना घरा आत ठेवा आणि त्या मुलीला घराबाहेर पाठवा. त्या मुलीला घरा आत ठेवण्या अगोदर त्या मुलाला घरा आत ठेवा आणि त्या मुलीला बाहेर पाठवा दादांनो. बघा पुन्हा एकदा सांगते आपल्या मुलांवरती योग्य ते संस्कार करा. काय संस्कार केले माझ्या महासाहेब जिजाऊने. ज्या वेळेस कळालं की आपल्या गर्भामध्ये मूल वाढते तेव्हापासून रामायण महाभारत वाचायला सुरुवात केली आणि आज या क्षणी त्या जिजाऊचीच पुण्य फळाला आली. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा 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 बाप शिवा जन्माला, तो बापाचा बाप शिवा जन्माला, तो बापाचा बाप शिवा जन्माला, तो बापाचा बाप शिवा जन्माला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप शिवा जन्माला, तो बापाचा बाप शिवा जन्माला, तो बापाचा बाप शिवा जन्माला, तो बापाचा बाप शिवा जन्माला. माझी गावची शपथ घेतली स्वराज, होती माझी गावची शपथ घेतली स्वराजाची, होती माझी गावची शपथ घेतली स्वराजाची, होती माझी गावची शपथ घेतली स्वराजाची. जनकल्याणाची शिकवण जगात गुरु तुकोबांचे, जनकल्याणाची शिकवण जगात गुरु तुकोबांचे, जनकल्याणाची शिकवण जगात गुरु तुकोबांचे, जनकल्याणाची शिकवण जगात गुरु तुकोबांची. आंजने स्वराज्याचे त्या तोरणा गडाला, आंजने स्वराज्याचे त्या तोरणा गडाला. तो बापाचा 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 बाप शिवा जन्माला, तो बापाचा बाप शिवा जन्माला, तो बापाचा बाप शिवा जन्माला, तो बापाचा बाप शिवा जन्माला. राजधानीवरती त्या राजधानीवरती भगवती शान आहे, त्या राजधानीवरती भगवती शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, 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 रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. गिरीची करी किरीटापरी, गिरीची करी किरीटापरी, लारी भगवा ध्वजा, लारी भगवा ध्वजा. उगवला 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 तारा तिमिराया गरगा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिराया गरगा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिराया गरगा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिराया गरगा शिवाजी राजा. शिवा मी मगाचपासून बघते की महिला मंडळ टाळ्या वाजवायचं नावच नाही घेते. फक्त महिला मंडळांनी हात वरती करा, फक्त महिला मंडळ. आणि माझ्या पाठीमागे फक्त तेच म्हणते ना, बाकी कोणीच म्हणायचं नाही. फक्त तुम्ही म्हणायचं, बाकी कोणीच म्हणणार नाही. हात वरती करा सगळ्यांचे, मला हात दिसले पाहिजे. मला जरी नाही दिसले तरी त्या वरच्या देवाला हात दिसते, तेवढं लक्षात ठेवा. घ्या हातावरती, इकडे महिला मंडळ हातावरती घ्या. नामदेव जनाबाई
जनाबाई सोपन काका मुक्ताबाई सोपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई मागच्या वया बोलत नाही बोलल्या टाळ्या वाजवायचा दादांनो. आता सर्वांनी एकदा हातावरती घ्या, सर्वांनी, पुरुष मंडळ महिला मंडळ सर्वांनी घेतले. विठोबा रखुमाई, 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 विठोबा बघा, म्हणून नामस्मरण करत चला दादांनो. आणि आपल्याला देवाने जो हा नरदेह दिला ना, हा काय फुकट नाही दिला, तर वारी करण्यासाठी हा नरदेह दिलेला आहे. म्हणून आपल्या वर्षात 2 वारे येत असतात, एक आईची आणि एक बापाची. बापाची वारी म्हणजे आषाढी एकादश आणि आईची वारी म्हणजे कार्तिकी वारी असते. ते दोन्ही वाऱ्या तुम्ही करत चला. त्या 2 वाऱ्या कशा करायच्या हेच नाथ महाराज अभंगाच्या आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी हो हो पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी
पंढरीची वारी साधन निर्धारी अन नाही. त्या आषाढी कार्तिकीची वारी करण्यासाठी आपल्याला नरदेव दिलेला आहे. देणे दिला देह भजन कोमट. तोया झाला पाटा बाधिकेचा हो हो, तोया झाला पाटा बाधिकेचा, तोया झाला पाटा बाधिकेचा, तोया झाला पाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजन गोमटा, दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, दिला देह भजन गोमटा. तोया झाला पाटा बाधिकेचा हो, तोया झाला पाटा बाधिकेचा, तोया झाला पाटा बाधिकेचा, तोया झाला पाटा बाधिकेचा. भजन गोमटा, तोया झाला फाटा, तोया झाला फाटा बाधिकेचा, दिला देवा भजन गोमटा, तोया झाला फाटा, तोया झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा, बाधिकेचा. अहो तुम्ही आम्ही सामान्याने वारी केली तर काय झालं? माझ्या भगवान शिवशंकराने सुद्धा वारी केली. तुम्ही अजून सुद्धा त्या पंढरपूरला जाऊन पहा, तुम्हाला त्या विठ्ठलाच्या डोक्यावरती शिवपिंड दिसेल दादांनो. त्याच्यात काही नवल नाही. माझे भगवान शंकराने सुद्धा वारी केली. पण आपल्याला करा वाटते का? खरं सांगा, तुम्हीच सांगा, आपल्याला करा वाटते का? नुसत्या माना हलवतात तुम्ही, हा म्हणत नाही, पण आपल्याला करा वाटत नाही. वर्ण माना आणून जमत नसतं. बघा, त्या शिवशंकराने सुद्धा वारी केली. अशी वारी केली, एकदा भगवान शंकर हे वारीला निघाले. पार्वती माता म्हणाल, काय कुठे चाललात? अरे मी त्या विठ्ठलाच्या वारीला चाललोय, त्याच्या भेटीला चाललोय. मग तुम्ही चाललात ना, मी पण येते सोबत. भगवान शंकर म्हणाले, अगं पार्वती, तिथे लय गर्दी असते, तू काय कर, तू येऊ नको. नाही नाही, तुम्ही चाललात ना, मला यायचं. बरं ठीक आहे, तूच. मग हे निघाले दादांनो. परंतु आतून आवाज आला, बाबा थांबा, मला पण यायचंय. तर हे कोण हो? लंबोदर पितांबर परिवर वंदना सर सोंड वक्रतुंड दैना समासा वट्टाय संकष्टी पावार निर्वाणी लक्षान सुरवर वंदना देवी. लांब डेरीचा मोठ्या नाकाचा हा गणपती तो बाहेर आला. तो म्हणाल, बाबा मला पण यायचंय, तुम्ही कुठे चाललात? त्यावेळेस भगवान शिवशंकर म्हणतात, अरे मी त्या पंढरपूरला चाललोय, तू काम कर, तू येऊ नको, तिथं खूप गर्दी असते. नाही बाबा, मला पण यायचं. आता हट्ट धरला, चला निघाले दादा. परंतु जायचं कशानं? मग त्यावेळेस पार्वती माता म्हणत्या, अहो टेन्शन कशाला घेता ना, काढा ना आपली 4 व्हीलर. त्या काळातली 4 व्हीलर कोणती? नंदी. नंदी काढा दादांनो. हे सगळे बसून गेल्याच्या नंतर ते पंढरपुरामध्ये गेले आणि लांबूनच पार्वती माताला दिसलं की किती गर्दी आहे. पार्वती माता डोक्याला हात लावून खाली बसल्या. म्हणाले, तुम्ही जाऊन या, मी इथंच थांबते. त्यावेळेस भगवान शंकर, नंदी आणि गणपती बाप्पा हे पुढे गेले. नंदी देखील बारीमध्ये लावला. बारीत लावल्याच्या नंतर लोक आडायला लागली, अरे कोण हा गोसावी? याने नंदी सुद्धा बारीमध्ये लावला. मुका जनावर आहे असं कुठं बारीत लावतं का? काढायला बाहेर. पुन्हा परत भगवान शंकर वापस आले दादांनो. नंदी देवाला सुद्धा बाहेर ठेवलं, गणपती बाप्पा सुद्धा तिथे ठेवलं. परत गेले. आतमध्ये गेले. भगवान विठ्ठलाने पाहिलं की अरे आपल्या भेटीसाठी भगवान शंकर आलाय. त्यावेळेस तो भगवान विठ्ठल हा विटेवर खाली उतरला आणि भगवान शंकराला उचलला आणि आपल्या मस्तकावरती धारण केलं. विठ्ठला विठ्ठला बघा, म्हणून नामस्मरण कसं करायचं हेच नाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरण सांगतात. एक जनार्दनी ऐसा ज्याचा देव, एका जनार्दनी ऐसा ज्याचा देव, एका जनार्दनी ऐसा ज्याचा देव, एका जनार्दनी
आई वडिलांची सेवा करा. आपल्या जीवनामध्ये आपण 2 नेम पाहिजे. एक म्हणजे त्या भगवंताचं नामस्मरण करा आणि दुसरा म्हणजे त्या आई वडिलांची सेवा करत चला दादांनो. त्या आई वडिलांची सेवा करत चला. बघा, आज मला ज्यांच्यामुळे इथं कीर्तन करण्याची संधी मिळाली असे असणारे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण मृदुंगाचार्य दीपकजी महाराज सुधीरिक पाटील, सो तसेच समाज प्रबोधनकार कीर्तन केसरी आणि ताई महाराज सुधीरिक पाटील, माई व बाबा यांच्या दोघांच्या चरणी मी एकदा नतमस्तक होते. आणि माझे जन्मदाते आई वडील असतील, हे वेळात वेळ काढून माझ्या कीर्तनासाठी उपस्थित राहिले, यांचे मी मनापासून आभार मानते. माझे मोठे मामा असतील, लहाने मामा असतील, हे देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले, यांचे देखील मी मनापासून आभार मानते. माझी आई आणि माझे मोठे मामा ह्या गावामध्ये लहानाचे मोठे झालेत, त्यांच्यामुळेच मला इथे येण्याचे योग आमचा आला असे असणारे माझे मोठे मामा, यांचे मी परत एकदा आभार मानते. आणि मला कीर्तनाला साथ संगत करणारे मृदुंगाचार्य माझे मोठे बंधू वेदांत महाराज सोसे असतील, लायलाचार्य उपासना दिदी उमरे असेल, विद्या दिदी मुडमे असतील, श्रद्धा दिदी सोनोने असेल, अमृता दिदी आवटी असेल, दीपाल दिदी कुरे असतील. आणि माझा आवाज एवढा मोठा नाही परंतु तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला असे असणारे साऊंड सिस्टीमवाले दादा, यांचे मनापासून आभार मानते. आणि विनेकरी ताई सुद्धा, यांचे देखील मी मनापासून आभार मानते. आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली. जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल. मुलीने पुढे वेडी वा पुढे उत्तरे, समापराध महाराज तुमचे सुद्धा नाही उच्चारिला अधिकार आपला. क्षमापराध महाराज तुमचे सुद्धा कावळे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा. क्षमापराध महाराज तुमचे सुद्धा ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. कुंडली कवळ